पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे कैवारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता उद्या पेपरमध्ये येणार काय येणार? हिंदुत्व सोडलं. आणि मी मागे सुद्धा बोललो होतो की हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाहीये. उलट मी तर म्हणेन की जसं शिवसेना प्रमुखाने आपल्याला एक घोषवाक्य दिलं होतं, कारण ती त्या काळाची गरज होती, गर्व से कहो हम हिंदू है, तशीच आजपासून सुरुवात करा. गर्व से कहो हम हिंदू है आहोतच, पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. मी मराठी आहे अभिमानाने म्हणा, स्वाभिमानाने म्हणा, कारण त्याच तर साठी शिवसेनेची स्थापना झाली. 1966 साली संपूर्ण मुंबईमध्ये मराठी माणूस खचलेल्या थकलेल्या मानसिकतेत होता. आपलं कोण? कोणीच नाही. बाजू कोण घेणार? कोण आहे माझ्यासोबत? आणि त्या काळोखामध्ये एक ठिणगी पडली जिचा वणवा झाला आणि उपऱ्यांचं आक्रमण त्याच्यामध्ये जाळलं गेलं, ती ही शिवसेना. आता आज मराठी भाषा दिन आहे. काल शिवरात्री झालेली आहे, त्याच्या आधी शिवजयंती झाली. काही दिवसांनी गुढीपाडवा येणार. मग आपल्या फोनवरती मेसेज येणार, हॅपी शिवजयंती, हॅपी गुढीपाडवा, हॅपी हे हॅपी ते. मी तर म्हणेन आपण सुरुवात केली पाहिजे की स्वच्छ मराठी भाषेमध्ये व्हॉट्सअप सुद्धा आपण दिले पाहिजेत. आता प्रदीपजी तुम्ही बोललात, ह्याची गरज आहेच. कारण बोलताना आता काल परवाकडे पंतप्रधान सुद्धा बोलले, कारण ते लिहून देणारे असतातच, अमृताशी पैजा जिंके आहे. पण अमृताची पैजा जिंकणारी मराठी असेल आणि आहे तर तिच्या भविष्याबद्दल काळजी का व्हावी लागते आपल्याला? अमृताची पैजा ना, अमृत म्हणजे अमृत. आता ह्याच्यात हसणार का काय? भलत्या चालत्या पैसा लावतच नाही आपण. नाही तर तुम्ही अशा वेळेला हसता, मला पुढचं काही सुचत नाही. मी आपल्या बोलण्याच्या ओघात बोलतो आणि तुम्ही काहीतरी नको तो अर्थ काढता. तर अमृताशी पैजा जिंकणाऱ्या या माझ्या मराठीबद्दल चिंता करण्याची गरज काय आहे? आणि हा दरवेळेला या दिवशी कुसुमाग्रज, मग त्यांची त्या दिवशी गाणी ऐकत बसतो आपण, कविता ऐकतो. इथेच आता गेल्या अनेक वर्ष आपण इथेच मराठी भाषा दिन साजरा करतोय. हा साजरा करताना मी मागे सुद्धा म्हटलं होतं की उत्सव जसा असतो तसा उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे, तसं आपण करतो. त्याच्यामध्ये उत्साह तर आहेच, पण आज लागलेली आहे. चिंतेची किनार एवढ्यासाठी की गद्दारी करून आपलं सरकार पाडल्यानंतर हमें मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. मी म्हणेन असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे. आणि तर आपण मराठी, नाहीतर महाराष्ट्र राज्यगीत आहे, टाळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, दिल्लीचे तख्त राखितो वगैरे वगैरे, नुसतं ऐकत जायचं का आपण? आता त्यावेळेला लिहिलं ते राजा बडेन लिहिलं
मला वाटतं खळेने ते संगीतबद्ध केलं, शाहीर साबळेने ते आपल्या पहाडी आवाजात गायलं. आणि आजही आपण वाह करत बसतो. नुसतं वाह करण्यासारखं नाही, त्याच्यासारखं वागा. त्या गाण्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर मराठीला सुद्धा अभिमान वाटेल की अरे ही माझी आहेत, ही माझी मुलं आज सुद्धा अभिमान वाटावी अशी ती वागतायत. तीच खरी आपली मातृभाषेची शिकवण आहे, तीच शिकवण आहे. आणि मी खरं हा विषय मला इकडे घ्यायचा नव्हता, पण घ्यायला पाहिजे, कारण नको ते विषय, नको ती माणसं नको त्या ठिकाणी घेतात. आता काल परवाकडे आपलं मराठी साहित्य संमेलन झालं. आता साहित्य संमेलन झालं का आणखीन काय संमेलन होतं दिल्लीमधलं, त्याच्यात पंतप्रधान जे बोलले ते बोलले. पण विशेष म्हणजे त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत भवाळकर बाई, त्यांनी जे काय विचार मांडले त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती. त्याच्यासाठी ते संमेलन होतं. मराठीचं नुसतं कौतुक करण्यासाठी ते संमेलन नव्हतं, तर महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवतं, ते दिशा दाखवणारं ते भाषण होतं. म्हणून मला ते भाषण आवडलं. तुम्ही सुद्धा ते ऐकलं नसेल तर ऐका, वाचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले खरंच विचार करण्यासारखे, की मी जैविक नाही असं बोलणाऱ्यावरती आपण किती विश्वास ठेवावा, याच्यावरती देशभरात चर्चा व्हायला पाहिजे. की जो सांगतो की माझा आता मला असं वाटतं की माझा जन्म मुझे भगवान ने भेजा है आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. नाही, महाराष्ट्र हा तसा नाहीये. अगदी साधू संतांची शिकवण घेतली तरी सुद्धा साधू संतांनी आपल्याला जगावं कसं आणि नेमकं जगणं म्हणजे काय हे दाखवून दिलं. म्हणून तर ते साधू संत झाले. आणि त्यांनी जे काय सांगितलं भवाळकर बाईंनी सांगितलं, आणि खरं आहे. त्याच्यानंतर त्या कुंकवाबद्दल बोललेल्या आहेत. किती जणांनी विचार केला त्याच्याबद्दल, किती जणांच्या डोक्यात हा विचार